नमस्कार, गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं. माझं नाव मंदार असलेकर आणि आजचा ब्लॉग स्पेशल आहे. स्पेशल अशा करता कारण आज आपण जाणार आहोत काही परदेशी पाहुण्यांना भेटायला. आता हे परदेशी पाहुणे कोण हे तुम्हाला प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये समजेलच. आणि तिथून येता येता जाणार आहोत एका स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये, जे मला नवीनच सापडलेलं आहे. तिथेही आपण भेट देणार. चला तर मग जाऊया आपण परदेशी पाहुण्यांना भेटायला. सो जाऊ आपण आता व्हिडिओ. अर्थात आपण आज जाणार आहोत माझ्या बाईकने. आणि जाता जाता आपण हेमंतला पिकअप करणार आहोत. हेमंत आणि मी आम्ही दोघं जाणार आहोत त्या स्पॉटला त्यांना भेटायला, परदेशी पाहुणे. सो चला मग जाऊया. आता आपण आहोत कल्याण सुपाटा रोडवरती आणि बाईकवरती हात जास्त सुन्न झालेले आहेत म्हणून एक 2 मिनिटाचा ब्रेक घेतलेला आहे. आणि आता आपण चाललो आहोत सीवूड नेरळ हे आपल्या परदेशी पाहुण्यांना भेटायला. आता हे परदेशी पाहुणे कोण आहेत, काय आहेत हे सांगितल्याप्रमाणे पुढे रिव्हील करूनच तुम्हाला दिसेलच प्रत्यक्षात. आता 2 मिनिटाचा ब्रेक घेतलेला आहे हात गरम करण्यासाठी. बघूया आपण इकडनं पुढे जायला. आता आपण पाहू शकता सकाळचा सूर्य त्याचे वेगवेगळ्या रंगाचे प्रकार. कॅमेरापेक्षा आहे ना प्रत्यक्ष बघायला जो जसा दिसतोय ना तो कदाचित कॅमेऱ्यात दिसत नाहीये. आणि झाडांच्या अजून तो मागचा डोंगर आहे तोही कदाचित दिसत नाही. खूप छान आणि फ्रेश मॉर्निंग. आणि याच मॉर्निंगला सोबत घेऊन जाऊया आपण तिच्या प्रवासाला. आता आपण पोहोचलेलो आहोत वाशीमध्ये आणि आहोत आता आपण पाम बीच रोडवरती. इथून मॅप मध्ये दाखवतोय या स्पॉटला आपल्याला जायचं आहे. त्या स्पॉटला जायला अजून एक 10 ते 11 मिनिटं लागणार आहेत. तोपर्यंत तुम्ही बघा हा पाम बीच रोडवरचा छान असा रस्ता. काही जणांना कदाचित लक्षात आलं असेल की आजची नवी मुंबई किंवा नेरूळमध्ये येतोय म्हणजे आठवड्याची कुठे चालली. काही मिनिटांचा धीर जरा मला दाखवणार तर कुठे चाललेलो आहोत, कुठे आपण थांबलेलो आहोत, तुमच्या परदेशी पाहुण्यांना आपण भेटायला 3 किलोमीटर वरती आहे ते ठिकाण. तर मग मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे आता आपण पोहोचलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनला. फक्त स्टार्टिंग पासून परदेशी पाहुणे एवढंच मी बोलतोय, पण हे परदेशी पाहुणे कोण आहेत हे तुम्हाला आता प्रत्यक्ष दाखवतो. आता आम्ही चाललो आहोत खाडी किनारी, जिथे हे परदेशी पाहुणे आहेत. खरंच हे भारताचं वैभव आहे की थंडीच्या सीझन मध्ये हे परदेशी पाहुणे स्थलांतर होऊन आपल्याकडे येतात आणि भारताचं नाव हे जगाच्या दृष्टीने मोठं होतंय. तर मग आता तुम्हाला दाखवतो मी हे परदेशी पाहुणे कोण आहेत ते. मी चालू करतोय बॅक कॅम. खूप मस्त असा हा एक थवा इथे आलेला आहे आणि हेही आता या पाण्यात उतरतील. तुम्ही ते पाहू शकता, अशा प्रचंड अशा संख्येने हे फ्लेमिंगो पक्षी इथे आलेले आहेत. काही गुलाबी आहेत, काही समोर आहेत जे दिसत आहेत ते थोडेसे काळपट रंगाचे आहेत. पण इथे तुम्हाला अख्ख्या ह्या पाण्याच्या पाण्यावरती दिसत असेल तर असंख्य अशा प्रमाणामध्ये इथे पक्षी आलेले आहेत. आमच्या डोक्यावरनं असा हा एक मस्त थवा चाललेला आहे. एवढा मोठा हा पक्ष्यांचा थवा आहे.
आता हे सुद्धा सगळेजण इथेच लँड करणार आहेत. रंग कदाचित दिसत असेल गुलाबी असे त्यांचे. आता हा एक थवा उडालाय. आता हा एक अजून एक नवीन थवा आलाय पक्ष्यांचा. सो इथे अजून एक थोड्या वेळानंतर माझ्या मते इथे पूर्ण कळपाने पांढरी गुलाबी अशी एक पूर्ण लेअर कदाचित दिसेल. सो मग फायनली रिव्हील झालेलं आहे कोण आहेत हे परदेशी पाहुणे. हे परदेशी पाहुणे दुसरे तिसरे कोणी नसून हे आहेत फ्लेमिंगो, जे नेरूळ सीवूड इथे या पाण्यावरती खाडीच्या बॅकवॉटरला इथे आलेले आहेत. आणि मलाही एवढं खरं वाटत नव्हतं, पण आल्यावरती बघितलं इथे एकतर असंख्य असे संख्येने इथे पक्षी आलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना पाहण्याकरता इतके असंख्य लोक इथे आलेले आहेत की मी चक्रावलो की बाबा एवढ्या गाड्या इथे पार्किंग केलेल्या असतील ह्या पक्ष्यांना बघायला येण्याकरता. तर हे खरंच इकडे एवढ्या गाड्या आलेल्या आहेत आणि अगदी साध्यातली साधी गाडी आणि चांगल्यातली चांगली गाडी म्हणजे एखादी श्रीमंताची गाडी, एवढ्या सगळ्या गाड्या इथे आज आलेल्या मी बघितलेल्या आहेत. आम्ही अजून थोडं डीप आलोत आणि थोडंसं जवळ त्यांच्या जाण्याचा प्रयत्न करतोय. सो इथे पाहू शकता एवढ्या असंख्य संख्येने इथे पक्षी आता आलेले आहेत. सुंदर आणि अद्भुत असा नजारा आहे हा, बघण्यासारखा आहे. जे प्रत्यक्ष डोळ्यांनी बघणं वेगळीच गोष्ट आहे आणि अर्थात मी तुम्हाला तो अनुभव देण्याचा प्रयत्न करतोय. हा अजून एक थवा इथे पाणथळाला आलेला आहे. आणि इथे शांततेत मस्तपैकी पक्ष्यांचा आवाज ऐकायला खूप खूप मजा येते, खूप बरं वाटतंय. जी नैसर्गिक शांतता किंवा नैसर्गिक आवाज जो असतो पक्ष्यांचा तो इथे अनुभवता येतोय. आम्ही जवळ आल्याची चाहूल आल्याबरोबर हे सगळे आतमध्ये पळतायत. मस्त असा किंगफिशर बसलेला इथे समोर आपल्या. त्याने आत्ताच एक मासा गिळलाय, तो उडी मारतोय, एक छोटासा मासा पकडतोय, तो बघ खातोय. एवढी छोटीशी जंप आहे पण त्या ह्याच्यात सुद्धा तिची सक्सेसफुल एक उडी होतीये. आमच्या सोबत इथे काही फोटोग्राफर आहेत, आम्ही त्यांना किंगफिशर दाखवला तर मग हे सगळेजण त्याचे फोटोग्राफ्स काढायला रेडी झालेले. खूप मस्त असं फ्लेमिंगोचं दर्शन झालेलं आहे आणि येता येता आम्हाला एक किंगफिशरही दिसला. खूप मस्त तो बसला होता, उडायलाही तयार नाही, त्यामुळे बऱ्यापैकी जवळून व्हिडिओ किंवा त्याचे फोटोज काढता आले. अर्थात आज मी मिस करतोय तो माझा कॅमेरा असता माझा
तर अजून जास्त चांगले फोटोज काढता आले असते. बट ठीक आहे, आपण पुढच्या वेळेस पुन्हा येऊ तेव्हा अजून चांगले फोटो काढायचा प्रयत्न करू. तर मग आता इकडनं निघतोय आम्ही आणि आता जातो आहोत आपल्या दुसऱ्या डेस्टिनेशनला, जे आहे समर्थांचं मंदिर, जे आता बदलापूरला जायच्या रस्त्यावरती आहे. तर मग जाता आता तिथे दर्शन घेऊ आणि मग घरी जाऊया. चला तर मग जाऊ आपल्या दुसऱ्या डेस्टिनेशनला, समर्थांच्या मंदिरात. तर मग सांगितल्याप्रमाणे आता आलो आहोत आपण दुसऱ्या ठिकाणी, जे आहे स्वामी समर्थ मठ मंदिर, योगीनगर, ढोंडळी या गाव, जे तळोजा MIDCच्या आतमधल्या बाजूला आहे. तर इथे एंट्रन्स एवढा छान आहे, मी दाखवतो बॅक कॅमेरा. एक छोटासा पूल त्यांनी बांधलेला आहे आणि तो पूल क्रॉस करून आपल्याला मंदिरात जायचंय. चला तर मग दाखवतो तुम्हाला आतमध्ये जायचा रस्ता. यांनी इथे दाखवलेलं आहे स्थळदर्शिका आणि हा आहे ब्रिज, आणि इथे ही कदाचित नदी आहे किंवा पाण्याचा स्रोत, ज्याच्यावरनं हा छोटासा ब्रिज त्यांनी बांधलेला आहे पलीकडे जायला. आणि इथून जाऊया आपण आतमध्ये. इथून दिसतंय असं छान विहंगम असं दृश्य. हातपाय धुवून आपण चाललेलो आहोत आता मंदिराकडे. खूप छान असं एंट्रन्स यांनी बनवलेलं आहे. इतकी झाडं आणि वेलींसारखं त्यांनी स्ट्रक्चर बनवलंय, ज्याच्यामुळे मस्त वाटतं एकदम. एक झोपडी वजा असं मंदिर आहे. जाऊया आतमध्ये. समोर आहे स्वामी समर्थांची मूर्ती आणि पूर्ण मंदिर हे अजूनही आहे तसं जुन्या स्थितीत कौलारू ठेवलेले. आणि हे आहेत इथल्या महाराजांच्या काही पादुका आणि वापरत असलेल्या वस्तू. खूप छान मंदिर आहे. एखाद्या झोपडी सारखंच हे इथे स्वामी समर्थांचं मंदिर आहे. खूप छान वाटलं दर्शन घेऊन. तर मग आता आम्ही इथनं निघतोय घरी जायला. तेव्हा हा व्हिडिओ इथेच समाप्त करतो. तुमची रजा घेतो आणि भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ठिकाणी, नवीन लोकेशन्स, नवीन माणसांसोबत. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ. त्यातूनच आम्हाला हुरूप मिळतो, उत्साह मिळतो असे नवीन नवीन लोकेशन्स शोधायला, तिथे जाऊन तिकडच्या काही गोष्टी तुम्हाला दाखवायला. तोपर्यंत बाय बाय. तुमच्या दोघांकडनं बाय बाय.